थायलंड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय चित्र समोर येतं? निळाशार समुद्र, सुंदर बीचेस आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असं ठिकाण. पण याच थायलंडच्या सीमेला लागून एक असा डेथ झोन आहे, जिथे सध्या भारताच्या 800हून अधिक तरुणांना नरक यातना भोगाव्या लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात महाराष्ट्रातील 25हून अधिक तरुणांचा समावेश आहे. बक्कळ पगाराची आयटी नोकरी, फ्री राहण्याची आणि खाण्याची सोय आणि परदेशी जाण्याची सुवर्ण संधी या एका जाहिरातीने महाराष्ट्रातील आणि देशातील शेकडो तरुणांना भुरळ घातली. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ज्या विमानाचं तिकीट त्यांनी बुक केलं ते त्यांना थेट मृत्यूच्या दारात घेऊन जाणार आहे. थायलंड सारख्या परदेशात काम करण्याची सुवर्ण संधी ही स्वप्नवत जाहिरात पाहूनच महाराष्ट्रातील 25 तरुणांसह भारतातले तब्बल 800 तरुण बँकॉक विमानतळावर उतरताच या स्वप्नांचा चक्काचूर झाला. रात्रीच्या अंधारात नदी पार करून त्यांना बेकायदेशीरपणे थायलंडच्या डेथ झोन मध्ये नेण्यात आलं, ज्याला गोल्डन ट्रँगल म्हणतात. थायलंड आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या गोल्डन ट्रँगल मध्ये नेमकं काय घडलं, ही संपूर्ण घटना काय, महाराष्ट्रातल्या तरुणांना हॉस्टेज म्हणजेच ओलीस का ठेवण्यात आलंय, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. आता नेमकं काय घडलं आणि ही घटना कशी उघडकीस आली ते जाणून घेऊ. तर ही संपूर्ण घटना उघडकीस आली बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या नांदुरघाट गावातील एका 24 वर्षांच्या तरुणामुळे. या तरुणाचं नाव स्वप्नील कलुंके आहे असं सांगितलं जाते. फेसबुकवर त्याला एक जाहिरात दिसली. या जाहिरातीत बँकॉकमध्ये डेटा एंट्रीच्या नोकरीसाठी महिना तब्बल 70,000 रुपये पगाराचं आमिष दाखवण्यात आलं होतं. विमानाने प्रवास, राहण्याची सोय आणि भरघोस पगार, हे सगळं ऐकून स्वप्नील आणि त्याच्यासारख्या अनेक तरुणांना ही संधी सोन्यासारखी वाटली. 4 जूनला स्वप्नील पुण्याहून बँकॉकला पोहोचला. सुरुवातीला सगळं काही ठरल्याप्रमाणे घडत होतं. पण बँकॉक विमानतळावर उतरल्यानंतर त्याला काही अनोळखी व्यक्तींनी रिसीव्ह केलं आणि एका गाडीत बसवलं. इथूनच खऱ्या भीतीदायक प्रवासाला सुरुवात झाली. बँकॉकहून स्वप्नील सारख्या शेकडो तरुणांना थेट म्यानमार थायलंड सीमेवर असणाऱ्या एका जंगलातील छावणीत नेण्यात आलं. हा भाग म्हणजे गोल्डन ट्रँगल. इथे म्यानमार, थायलंड आणि लाओस या 3 देशांच्या सीमा एकत्र येतात. हा भाग आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हेगारी आणि मानवी तस्करीसाठी फार सुरुवातीपासूनच खूप प्रसिद्ध आहे. तिथे पोहोचल्यानंतर या तरुणांचे पासपोर्ट आणि बाकी सर्व महत्वाची कागदपत्र जबरदस्तीनं काढून घेण्यात आली. त्यांचे मोबाईल फोनही हिसकावून घेतले गेले, जेणेकरून ते कोणाशीही संपर्क करू शकणार नाहीत. यानंतर त्यांना सायबर फसवणुकीच्या म्हणजे ऑनलाईन स्कॅम, क्रिप्टो फ्रॉड आणि बेकायदेशीर डेटा एंट्री सारख्या कामांसाठी सक्तीनं राबवण्यात येऊ लागलं. या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला तो स्वप्नीलने जीव धोक्यात घालून आपल्या पत्नीला केलेल्या एका व्हॉट्सअप कॉलमुळे. या कॉलमध्ये स्वप्नीलनं तिथल्या भयानक परिस्थितीचं चित्र उभं केलं. त्यानं सांगितलं की त्याच्यासोबत महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 25 तरुण तिथे अडकलेत आणि जवळजवळ 700 ते 800 भारतीय नागरिक त्या छावणीत ओलीस आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या लोकांनी या गुन्हेगारांच्या आदेशाचं पालन करण्यास नकार दिला किंवा विरोध केला, अशा 2 ते 3 जणांची थेट हत्या करण्यात आल्याचंही स्वप्नीलनं उघड केलं. या तरुणांना तिथे प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत आहे. काही वृत्तानुसार त्यांना विजेचे शॉक देऊनही अमानुष पद्धतीने त्रास दिला जात असल्याचं समोर आलंय. स्वप्नीलच्या या फोन कॉलची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी थेट बीड पोलिसांकडे धाव घेतली. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या प्रकरणी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी थेट संपर्क साधल्याची ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की बीड बरोबरच राज्यातील इतर सर्व अडकलेल्या युवकांच्या सुखरूप सुटकेसाठी वरिष्ठ पातळीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी सतत पत्रव्यवहार आणि संपर्क सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या मुळाशी जाऊन अडकलेल्या तरुणांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी सर्व कायदेशीर प्रयत्न वेगानं सुरू करण्यात आले. आता सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जाणारा हा भाग इतका धोकादायक का आहे? तर हा भाग पूर्वी अफू आणि अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्सच्या तस्करीसाठी ओळखला जात होता. पण गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीची केंद्र उभी राहिली आहेत. इथे आंतरराष्ट्रीय सायबर माफिया मोठमोठ्या इमारती आणि कॉम्प्लेक्स उभे करत आहेत आणि त्यात हजारो लोकांना बंदिस्त करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं ऑनलाईन फसवणुकीची कामे करून घेतात. जगभरातल्या अनेक देशातील तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून या भागात आणलं जातं आणि नंतर त्यांना सोडण्यासाठी मोठी खंडणीही मागितली जाते. भारतातूनही अशा प्रकारच्या तक्रारी या आधी समोर आल्या होत्या. पण इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे जवळपास 800 भारतीय नागरिक एकाच वेळी अडकल्याची ही घटना अत्यंत गंभीर मानली जाते. या तरुणांच्या कुटुंबियांची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. आपला मुलगा, पती किंवा भाऊ परदेशात अडकले असल्याची बातमी ऐकून कुटुंबीय हादरून गेलेत.
त्यांनी सरकारकडे तातडीनं मदतीची मागणी केली आहे. सोशल मीडियावरही या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि अनेकांनी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलायला हवी अशी मागणी केली आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने थायलंड आणि म्यानमार सरकारशी समन्वय साधून या तरुणांची सुटका करणं अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वीही अशा प्रकरणांमध्ये भारतीय दूतावासाने हस्तक्षेप केलाय आणि नागरिकांची सुटका केल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. या प्रकरणात आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की प्रशासन किती वेगानं आणि प्रभावीपणे या 800 भारतीयांच्या सुटकेसाठी पाऊल उचलणार. परदेशात भारतीयांना सायबर स्लेव्स बनवण्याचा हा प्रकार गेली 4 ते 5 वर्षे सातत्यानं सुरू आहे. 2024 मध्ये कंबोडिया सायबर स्कॅमही समोर आला होता, जे आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण मानले जाते. हा कंबोडियातल्या सहानू कविले भागात तब्बल 5,000 भारतीयांना डांबून ठेवल्याचा प्रकार होता. त्यांच्याकडूनच भारतातल्या तरुणांना डिजिटल अरेस्ट करणं आणि लोन ऍप्सच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचे प्रकार करून घेतले जात होते. 2022 मध्येही दुबई आणि बँकॉकमध्ये IT जॉबचं आमिष दाखवून भारतभरातून जवळजवळ 300 ते 400 IT इंजिनियर्सना म्यानमारच्या म्यावडी भागातल्या कुप्रसिद्ध केके पार्कमध्ये हॉस्टेज ठेवण्यात आलं होतं. 2023-24 दरम्यानही लाओस देशातील चीनी माफियांच्या छावण्यांमध्ये शेकडो भारतीय तरुणांना डांबण्यात आलं होतं. त्यांच्याकडून हनी ट्रॅपिंग म्हणजे मुलींचे फेक प्रोफाईल तयार करून श्रीमंतांना जाळ्यात ओढणं आणि क्रिप्टो करन्सी स्कॅम सारखे प्रकार करून घेतले जात होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कंबोडिया, म्यानमार आणि लाओस मधील सायबर फसवणूक केंद्रांमधून जवळजवळ 7,000हून अधिक भारतीयांची सुटका गेल्या काही वर्षांमध्ये करण्यात आली आहे. आणि हे सर्व तरुण IT आणि इतर नोकऱ्यांच्या खोट्या आमिषाला बळी पडूनच परदेशात अडकले होते अशी माहिती आहे. मित्रांनो, या घटनेतून एक महत्त्वाचा धडा आपल्याला मिळतो की सोशल मीडियावरील अशा आकर्षक आणि मोठ्या पगाराच्या नोकरीच्या जाहिरातींवर डोळे झाकून विश्वास ठेवणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी संबंधित कंपनीची सखोल चौकशी करणं, अधिकृत एजन्सीची मदत घेऊनच पुढील प्रोसिजर कंप्लीट करणं आणि कोणत्याही संशयास्पद ऑफर पासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. आता महाराष्ट्रातील या 25 तरुणांसह भारतातल्या 800 तरुणांची सुरक्षित सुटका कधी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. बाकी या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.